मित्रांनो, कालच्याप्रमाणे पाण्याने हजेरी आज त्याच वेळेला लावले. एवढाच का आज थोडा लवकर चाललोय घरी. नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तसं तर पाऊस आज पण भरपूर झालाय. हे पहा, नुकसान आज पण तेवढेच केले. जितके काल होते त्यापेक्षा जास्त केले आज. पाण्याचा ना काही सांगू शकत नाही किती वरसेल काय वरसेल. आणि हे पहा मित्रांनो, रस्त्यातच झाड पडलंय. एक गाडीवाला विचार करून राहिला कुठून नेऊ आणि त्याची कसरत पहा. तो गाडी कुठून काढायचा प्लॅन चाललाय त्याचा. म्हटलं चला गाडीवरून ना उतरून घेऊ. गाडीवर बसून काही जाता नाही येणार. आपला ड्रायव्हर काही हेवी ड्रायव्हर नाही. आणि इकडे पहा आपले बाबा खतरनाक हेवी ड्रायव्हर गाडी काढून राहिले. एवढी कसरत गाडी काढण्यासाठी त्यांची चालले. आणि पमिलीचे झाड मित्रांनो मोडून पडले पूर्ण रस्त्यावरती. हे पूर्ण वादळामुळे पडले. आणि फायनली त्यांनी गाडी काढलीच. पाहिलं ना किती मोठं झाड आहे. आणि हे भाऊची तर डायरेक्ट प्लॅन. बाबा म्हणतो माझ्याकडे दे मी काढतो. आणि आमचा ड्रायव्हर मला म्हणाला की तू गाडी घे मला काढता येणार. मी सांगा नको मला गाडी जमत नाही जास्त. गेले चारेत म्हणजे कोणीकडे एक गाडी तुमची भरपाई करायची माझ्याकडं. म्हणून चाललंय बा हळूहळू. आणि हा इकडे मी मान हलवतो कारण की मी नाही सांगून दिलं त्याला गाडी चालवायला. आणि फायनली हळूहळू गाडी काढली त्याने बाहेर. काढली मस्तपैकी. आता जाऊ आपण घरी. काढली पुढे गाडी त्याने. आता जाऊन गाडीवर बसू आपण. तेवढ्यात बाबा आले. बाबाला सांगितले बाबा हळूहळू जा. आणि निघलो तिथून पुढच्या रस्त्याने. पुढे येऊन पाहतो काय पुढं पण एक चीज पडलेली होती. हे पहा. मग काय घेतलं उतरून. वाटत होतं का चीचा खावा. म्हटलं घरी जायला वेळ नाही. चीचं खाऊन काही पोट भरण्यापेक्षा घरी लवकर जाऊन घरी चहा पिऊ मस्तपैकी. इथं पण ड्रायव्हरने हळूहळू गाडी काढली पुढं. आणि बसलो आता गाडीवर. बसलो तोपर्यंत JCB पण आला झाड उचलायला. चाललो लगेच पुढे घरी जायला जोरात एकदम. मित्रांनो, नुकसान ना भरपूर पाण्याने करून टाकेल आहेत. काही ठिकाणी मोठमोठे झाडं मोठमोठे घर मित्रांनो. आणि पाणी तर भरपूर होईल आहे. आमचं घर पण उडवेला आहे एक साईडला पडवी पत्र पडेल आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, पहिला पाऊस प्रत्येकाला आवडतो. पण पावसाबरोबर काही माणसांच्या घरात ना हसते खेळते घरात ना दुःखाचा डोंगर पाडून जातो. मी अनुभव घेतला आज स्वतः डोळ्यांनी पाहिला. मी काही ठिकाणी इतके नुकसान झाले ना की सांगायच नाही. कारण की मी समोर पत्र्याचे तुकडे झालेले रे एक ठिकाणी. लय म्हणजे लय पाऊस येतो आवडतो प्रत्येकाला. पण नुकसानी पण तेवढंच करून जातो. म्हणून काळजी घेत जा पावसात वारा वादळीचे. आणि चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.